नमस्कार मंडळी, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शेपूची भाजी बनवणार आहोत। शेपूची भाजी अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी उपयुक्त असते। शेपूच्या भाजीमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, अँटीऑक्सिडंट, विटॅमिन ए आणि सी असते, जे पचन संस्थेसाठी, हाडांसाठी, दातांसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी एक शेपूची जुडी घेतली आहे। ती बारीक चिरून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। शेपूची भाजी बनवण्यासाठी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या, चवीनुसार मीठ घेतले आहे। भाजीसाठी भिजवलेली मूग डाळ घेतली आहे। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही हरभरा डाळ, मसूर डाळ किंवा तूर डाळही वापरू शकता। कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून त्यामध्ये जिरे, चिरलेला लसूण आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी देऊन घेतली। नंतर बारीक चिरलेली शेपूची भाजी, भिजवलेली मूग डाळ टाकून व्यवस्थित परतून घेतले आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकू। भाजी व्यवस्थित परतून झाली आहे। आता यावर झाकण ठेवू। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा ही भाजी परतून घ्यायची आहे। यामध्ये थोडेसे पाणी टाकून परतून घ्यायचे आहे। थोडेसे पाणी टाकल्यामुळे भाजी आणि भाजीतली डाळ मऊ शिजते। यावर आता पुन्हा 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊ। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे। भाजीतली डाळ सुद्धा मऊ झालेली आहे। ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे। ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर अतिशय छान लागते। ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, पोळी बरोबर खाऊ शकता। ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।